नागपूरमध्ये 28 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या सना खान सारखीच ही हत्या झाली असून माहिती समोर येत आहे. एक तरुणी गेल्या महिन्याभरापासून घरातून बेपत्ता होती. तिचा मृतदेह प्रियकराने हत्येनंतर पुरला असून आता तो बाहेर काढला जाणार आहे. लग्नाचा तगादा लावल्यानं हॉटेल मालक असलेल्या प्रियकराने तिची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह जंगलात पुरला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की मनाकापूर इथं राहणारी प्रिया बागडी उर्फ प्रिया गुलक वयवर्ष 28 हिचा हॉटेल मालक असलेल्या महेश केशवराव वळसकर वयवर्ष 57 याच्याशी प्रेमसंबंध होते. प्रिया तिच्या कुटुंबापासून दूर राहत होती. इव्हेंटची कामे ती करायची तर महेश हा रामटेकमध्ये हॉटेल चालवायचा. गेल्या 8 वर्षांपासून एकमेकांना दोघे ओळखत होते. या ओळखीतूनच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रिया वर्षभरापूर्वी गर्भवती राहिली होती. महेशने तिला गर्भपात करण्यासाठी तयार केला. तसंच गर्भपातानंतर लग्न करू असा विश्वास देखील दिला. गर्भपातानंतर प्रियाने तिच्याकडे लग्नाचा विषय काढला, पण महेशने नेहमीच तिला टाळलं. गेल्या महिन्यात 16 ऑगस्टला प्रिया रामटेकला गेली. तिथे दोघांमध्ये खूप वाद झाले. या वादात महेशने प्रियाची हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह हॉटेलपासून जवळच असलेल्या जंगलात पुरला. कुटुंबापासून दूर असली तरी प्रिया दररोज तिच्या घरच्यांशी बोलायची. 16 ऑगस्ट नंतर तिचा फोन लागत नव्हता. 4-5 दिवसांनी आई आणि बहीण तिच्या घरी गेले तेव्हा शेजाऱ्यांनी आठवड्याभरापासून ती घरी नसल्याचं सांगितलं. 24 ऑगस्टला प्रियाच्या आईने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करताना प्रियाचं शेवटचं लोकेशन शोधलं. ते महेशच्या हॉटेलमध्येच होतं. महेशने सुरुवातीला कोणतीच माहिती नसल्याचं दाखवलं. जेव्हा कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा महेशच्या संपर्कात ती असल्याचं आढळून आलं. हाच धागा पकडून पोलिसांनी महेशला ताब्यात घेतला. चौकशीत महेशने प्रियाची हत्या केल्याचं कबूल केलं. धवारी पोलीस महेशला सोबत घेऊन प्रियाचा मृतदेह शोधणार आहेत. महेशला ताब्यात घेतल्यानंतर त्यांना CCTVच्या DVR आणि विषाची बाटली हॉटेलमध्ये असल्याची माहिती दिली. पोलीस त्याला घेऊन हॉटेलमध्ये गेले तेव्हा महेशने कपाट उघडताच विष प्यायला. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयातही त्यानं हाताची नस कापून घेण्याचा देखील प्रयत्न केला.